रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। या धरणावरती 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांचा पाणी पुरवठा अवलंबून असताना गेल्या अनेक वर्षांपासून गाळ उपसा न झाल्याने परिस्थिती गंभीर बनलेली आहे। धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता घटली असून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे। जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी हा मुद्दा सातत्याने मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। जिल्हा विकास समन्वय बैठकीत त्यांनी खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या समोर धरणाचा गाळ तात्काळ काढण्याची मागणी केली। तसेच जलशुद्धीकरण योजना आणि दुरुस्ती कामे तातडीने हाती घेण्यावरही भर दिलाय। या पार्श्वभूमीवरती खासदार तटकरे यांनी जिल्हा परिषदेला 5 कोटींचा निधी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावं अशी अपेक्षा व्यक्त होत असून स्थानिकांकडून या पाठपुराव्याचं स्वागत केलं जात आहे। उमटे धरणासाठी म्हणजे गाळ काढण्यासाठी मी उमटे संघर्ष समितीबरोबर मागील कित्येक वर्ष काम करतोय। आम्ही वैयक्तिक तिथे जाऊन गाळ काढण्याचा प्रयत्न करतोय। कित्येक वर्ष कित्येक संस्था आपल्याबरोबर येतात आणि गाळ काढण्यासाठी प्रयत्न करतात। पण या उमटे धरणावर तुम्हाला माहित असेल 33 आदिवासी वाड्या आणि 47 गावं, जवळजवळ 60 ते 65 हजार लोक ह्या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत। आणि असा मोठा प्रश्न असताना पण तिथे निधी उपलब्ध होत नव्हता। मी आत्ताच जी आमची जिल्हा परिषदेची जनरल जी झाली मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न मांडला होता आणि त्याच्यावर आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत वाकडीकर साहेब त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला। त्याच्यानंतर अध्यक्ष साहेब आणि आमचे आमदार श्री महेंद्र दळवी यांच्यामध्ये पण चर्चा झाली आणि त्यांनी पण सकारात्मक भूमिका दाखवली। आणि आजच झालेल्या दिशाच्या मीटिंगमध्ये आपले खासदार साहेब श्रीरंग बारणे साहेब आणि तटकरे साहेब त्यांच्या समवेत आमदार साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सगळे होते आणि तिथे हा मी प्रश्न उपस्थित केला तेव्हा श्रीरंग बारणे साहेबांच्या माध्यमातून आणि आपले तटकरे साहेबांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे आणि त्याच्यावर आमदार साहेब आणि तटकरे साहेब यांच्यात पण चांगली चर्चा झाली आहे आणि मला वाटतं हा निधी आपल्याला उपलब्ध होईल। नुसता गाळ काढणं हाच आपला उद्देश नसून तिथे ती गळती जी लागलेली आहे पाण्याला ती गळती थांबवायला पाहिजे। तिथे असणारे जे जॅकवेल आहे तो दुरुस्त व्हायला पाहिजे आणि फिल्टर प्लांट तिथे बसवलेला आहे तो चालू व्हायला पाहिजे। जोपर्यंत माझ्या विभागात किंवा माझ्या त्या धरणातील जेवढ्या लोकांच्या घरात पाणी जात होतं ते पुन्हा जात नाही, माझ्या विभागातील महिलांच्या घरात पाणी जाईल, त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू येईल तेव्हाच मला कुठेतरी जिंकल्याचा आनंद भेटेल एवढं नक्की। त्यावेळेला निधी आपण उपलब्ध केला होता, परंतु उमटे धरण हे अतुल्य साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या कालावधीमध्ये केलं ज्याला नारायणराव भगत साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते। मधल्या कालावधीमध्ये आपण जे महत्त्वाचं दुसरं धरण आहे आपलं समरकोट, मी जलसंपदा मंत्री असताना ते गती दिली गेली होती। नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याची गती दिली आहे, ते काम सुरू करणं आवश्यक राहीलच। पण त्याचबरोबर ती जुनं जे धरण आहे त्याचा गाळ काढण्यासाठी आता एक प्रस्ताव तयार करण्याच्या अटीमध्ये जिल्हा परिषद आम्ही सुद्धा दिल्या। त्याला कमीत कमी 5 कोटी रुपयेचा निधी लागेल, तर तो टंचाईमधून किंवा कशातून उपलब्ध करायचा त्याची चर्चा मुख्यमंत्र्यांकडून करतो।